पनीर पुलाव करण्यासाठी आपण इथं घेतलेलं साहित्य बघा. मी इथं 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, असे कापून चौकोनी आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. गरम मसाला घेतलेला आहे, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, दालचिनीचे 2 तुकडे आणि तमालपत्र. 50 ग्रॅम मटार घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत थोडेसे, कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 कट करून, बिर्याणी मसाला घेतलेला आहे 1 चमचाभर, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, 1 चमचाभर लाल तिखट, गाजर चिरून घेतलेला आहे बारीक 2 आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत बघा असे, आणि 1 मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. पनीर पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ भिजत घातला होता. बिर्याणी बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे बघा 1 वाटी, आणि वजनी प्रमाणाचं पाव किलो तांदूळ आहेत हे, आणि मी याला अर्धा तासभर भिजत घातले होते. आता आपण ह्यातले सर्व पाणी काढून तांदूळ निथळून घ्यायचा आहे. आता तांदळामधलं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे बघा. तांदूळ छान निथळून घेतलेत आपण. आता आपण हा तांदूळ शिजवून घेऊया, आणि आपल्याला 80% तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे. मी इथं 2 तांबे पाणी भरून उकळायला ठेवलेलं होतं बघा. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 ते 1.5 चमचा मीठ. मीठ जरा जास्तच टाकायचं आहे, कारण आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे नंतर. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण भिजत घातलेले तांदूळ. हे अर्धा तास तांदूळ भिजत घातले होते बघा. तांदूळ छान भिजलेले आहेत आपले. सर्व तांदूळ आपण टाकून घेऊया. तांदूळ टाकलेले आहेत. आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊया, चांगला हलवून घेऊया. गॅस मोठा करून आपण 5 ते 6 मिनिट चांगले तांदूळ उकळून घ्यायचे आहेत. तांदूळ बघा चांगला आपला 80 ते 90% चांगला शिजला आहे. तांदळातलं आपण सर्व पाणी काढून घेऊया. आता आपण फोडणी करूया. मी त्यासाठी इथे 1 कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. थोडं पुलाव बनवण्यासाठी तेल जरा जास्तच लागतं. मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे 4 ते 5 लवंग, 4 काळी मिरी आणि दालचिनीचे तुकडे. 5 सेकंद आपण हे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये टाकूया लगेच तमालपत्र. याला एखादं 10-15 सेकंद परतल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे कांदा. 1-2 मिनिट आपण कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. घेऊया गाजर. याला चांगलं परतून घेऊया. 1 मिनिटभर आपण गाजर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गाजर पण आपला छान परतला आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. 1 मिनिटभर आपण तेलामध्ये चांगली मसाल्यामध्ये या भाज्यांमध्ये आपल्या आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट पण छान परतली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मटार. मी इथं 50 ग्रॅम मटार घेतलेले आहेत बघा. आता हे पण आपण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. याला चांगलं मिक्स करून घेतलं. मटार पण आपला तेलामध्ये छान परतून झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी. आता हे चांगलं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. एक 2 मिनिट आपण हे चांगला टोमॅटो परतून घ्यायचा आहे बघा. टोमॅटो पण छान परतला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडेसे काजू आणि पनीर. काजू आणि पनीर आपण सगळ्यात शेवटी घातले बघा, भाज्या आपण परतून घेतल्यानंतर. हे चांगलं आपण 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. दोन मिनिट छान आपल्या भाज्या ह्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्या छान परतून झाल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आता आपण मसाले आणि चटणी चांगली मिक्स करून घेऊया. मसाले टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळतात बघा. आणि आपल्या कमी गॅसवर हे 1 मिनिटभर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये.
बघा मसाले वगैरे आपले छान परतून झालेले आहेत. छान तेल पण सुटले आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे करून घेतलेला तांदूळ. चांगलं मिक्स करून घेऊया आपण. एकदम हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे. बघा 2 मिनिट झालेले आहेत आणि आपण उघडून बघूया. चांगली वाफ बसलेली आहे. तेला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. तयार झाला आपला पनीर पुलाव. बघा खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा असा पुलाव. किती छान रंग सुद्धा आलेला आहे. पनीर पुलाव बघा किती छान झाला आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.